आपण विशेषतः जो दारूगोळा आहे आणि बाकी बेसिक गोष्टी आहेत यात 94% इम्पोर्ट करायचो, देशात 6% निर्माण करायचो। आजची परिस्थिती अशी आहे की आपण स्वयंपूर्ण तर झालोच आहोत, पण आपण निर्यात करतो आहोत आणि ही निर्यात 38,400 कोटीपर्यंत आज देशाची गेलेली आहे। 2.6 लाख स्टार्टअप्स आणि 120 युनिकॉर्न देशात तयार झाले आहेत। आणि या सगळ्या विकासासोबत मोदीजींनी विकास भी और विरासत भी अशा पद्धतीनं या देशाची अस्मिता आणि देशाचा स्वाभिमान हा पुन्हा उंच केलेला आहे। अयोध्येतील राम मंदिर असेल, काशी विश्वनाथ कॉरिडॉर असेल, उज्जैन महाकाल लोक असेल, केदारनाथ धाम असेल, देशामध्ये भगवान गौतम बुद्ध सर्किट असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंचतीर्थ विकास असेल, भगवान बिरसा मुंडा जनजातीय गौरव दिवस असेल, प्रसाद योजनेतून 1700 कोटी रुपयाची कामं मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या भागांमध्ये झालेली आहेत। आणि आता राजपथ नाही तर कर्तव्यपथ, राजभवन नाही तर लोकभवन, रेस्कोर्स रोड नाही तर लोककल्याण मार्ग, मुघल गार्डन नाही तर अमृत गार्डन, पोर्ट ब्लेअर नाही तर विजयपुरम, अशा पद्धतीनं आज आमची अस्मिता आम्ही पुन्हा जागृत केली आहे। योग दिवस हा जागतिक पातळीवर गेलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, काश्मीरमध्ये झालेली ऐतिहासिक चूक ही सुधारून 370 आणि 35A हे रद्द करून काश्मीरचं 100% भारतामध्ये इंटिग्रेशन विलिनीकरण करण्याचं काम हे मोदीजींच्या सरकारने केलं आहे। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राला देखील मोदीजींनी खूप मोठ्या प्रमाणात मदत केली आहे। विशेषतः सिंचनाचं विशेष पॅकेज देऊन केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात 100 पेक्षा अधिक प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहेत। आज छत्रपती शिवरायांचे 11 किल्ले युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत गेले आहेत। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक लंडनमध्ये असेल किंवा युनेस्कोत त्यांच्या पुतळ्याचं अनावरण असेल, इंदू मिल इथलं स्मारक असेल, नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, मेट्रो 3 सहित वेगवेगळ्या शहरांमधल्या मेट्रो असतील, अटल सेतू, कोस्टल रोड, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक, आणि सगळ्यात महत्त्वाचं पुढचे 30 वर्ष महाराष्ट्र देशात नंबर 1 राहील अशा पद्धतीचं वाढवण बंदर की जे जगातलं पहिल्या 10 बंदरातलं बंदर असणार आहे, 10 लाख लोकांना रोजगार देणार आहे आणि महाराष्ट्राची आणि भारताची अर्थव्यवस्था बदलवून टाकणार आहे। अमरावतीचा मेगा टेक्सटाईल पार्क असेल, छत्रपती संभाजीनगरची DMIC असेल, ऑरिक सिटी असेल, दिघी पोर्ट असेल, गडचिरोलीत स्टील सिटी असेल, एम्स IIM IICT असेल, अशा अनेक गोष्टी सांगता येतील की या महाराष्ट्राला मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या विकासामध्ये एक गुणात्मक बदल हा या 12 वर्षाच्या कारकिर्दीत झालेला आहे। आणि म्हणून जसं मी सांगितलं की केवळ लॉंगेस्ट सर्विंग नाही तर फायनेस्ट सर्विंग, केवळ लॉंगेस्ट सर्विंग नाही तर ज्यांनी देशामध्ये 360 डिग्रीचा बदल करून दाखवला, 360 डिग्री डिफरन्स ज्यांनी आणून दाखवला, अशा पद्धतीचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या या कार्यकाळाला महाराष्ट्राच्या वतीने मी अनंत अनंत शुभेच्छा देतो। मराठीतले प्रश्न आधी घेऊ आणि मग पहिले मराठी सर सर सर
किसकी? जे मोदीजींनी सांगितलं तेच त्यांनी केलंय. भ्रष्टाचाराचा एकही आरोप हा मोदी सरकारवर कोणी लावू शकलेलं नाही. ज्यांनी आरोप लावायचा प्रयत्न केला ते तोंडावर पडलेले आहेत. त्यामुळे हेही एक आश्चर्य आहे की 12 वर्ष बेदाग अशा पद्धतीचं सरकार हे मोदीजींनी चालवून दाखवलं आहे. सर 21 कोटी